आणि एकीकडे हा वाद रंगलेला असताना दुसरीकडे एक समांतर वाद सुरू आहे राणेंचा आणि महाजनांचा। याच वादात आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उडी घेतली आहे। दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी मनसेचे नेते प्रकाश महाजनांचं घर गाठलं आणि त्यांची पाठराखण केली। राणे महाजन वादात शिवसेना उभाटाची एंट्री। दानवे महाजन भेटीने चर्चेला उधाण। शिवसेना उभाटा महाजनांच्या पाठीशी। बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी मनसे नेते प्रकाश महाजनांची भेट घेतली। या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावला नाही तरच नवल, कारण आजही त्यांचा एकमेकांविरोधात राजकीय संघर्ष सुरू आहे। पण महाजनांनी थेट राणेंना आव्हान दिल्यामुळे शिवसेना उभाटाला राणेंना घेण्याची आयती संधीच मिळाली आहे आणि त्यामुळेच दानवे महाजन भेटीला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं। त्या धमक्यांना सुद्धा प्रकाश काकांनी ज्या पद्धतीनं उत्तर दिलं आम्हाला त्या चांगलं वाटलं, कारण प्रकाश काका आता 70-72 वर्षाचे असताना तरुणांना लाजवल अशा पद्धतीनं त्यांनी दंड थोपटले, तर मला वाटतं आम्हा तरुणांना तो आदर्श घेतला पाहिजे म्हणून भेटायला आलो मी। विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आमचे वैयक्तिक संबंध आहेत आणि ते एक अत्यंत चांगले नेते आहेत, त्याच्यामुळं ते जनतेच्या सुखदुःखाला धावून जातात। त्यांना वाटलं बा की आल काय प्रकाश काकाला त्रास झाला म्हणून मला आनंद वाटला ते भेटायला आले। त्याच्यामुळं त्यांचं भेटायला येणं आमचा हा ऋणानुबंध आहे, ते तुटणार नाही आहे। राणे महाजन वादाची ठिणगी मंत्री नितेश राणेंच्या एका वक्तव्यामुळे पडली। गेल्या काही दिवसांपासून उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलंय। यावरती बोलताना मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना आमदार संख्येवरून डिवचलं होतं आणि इथूनच वादाची ठिणगी पडली होती। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नितेश राणेंना उत्तर देताना लवंग इलायची उपमा देत खोचक टीका केली होती। महाराष्ट्राच्या जनतेने 2024ला एकाला 20 आमदार दिले, दुसऱ्याला 0 दिलेलं आहे। भरपूर ताकद आहे, आम्ही एवढं घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही आहे। एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना। भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षाला घाम आलाय, मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार। एक पुरी भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला, कारण मी खरं बोललो, त्यांना खरी उंची कळाली, त्याच्यामुळे त्यांना राग आला। त्यानंतर मात्र वादाचा भडका उडाला आणि नारायण राणेंनी या वादात उडी घेतली। त्यानंतर हा वाद धमकीपर्यंत येऊन पोहोचला, तसंच एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देण्यात आलं। नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय। मी प्रकाश महाजन आहे। येतो का कुठं येऊन सांगा, तुम्ही काय धमक्या देतात? काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात? इथं उभा आहे, सांगा तुम्ही। मी कणकवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। कुणाच्या विरोधात शेड्यू ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली, त्यांच्या विरोधात ठोकतो। अशा धमक्या देता तुम्ही कार्यकर्त्याला, तुला उलटी करायला लावीन। मी म्हणलं ना, तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय। मी राज ठाकरेचा सैनिक आहे, मी भिणारा नाही। प्रकाश महाजन हे राजकारणात आहे वगैरे मला काय माहित नाही। त्या माणसाला मी फक्त टीव्हीवर बघतो, कधी भेटलो पण मी दखल घेत नाही त्याची। त्याला कशाला विचारता? उलट्या तो जर काय बोलला, तुला उलट्याचा अर्थ कळत नाही। अनेक माध्यम एक्स्ट्रा भेट मग सांगतो। जीवा मारण्याची धमकी दिली जाते, त्यांना काय कोण मारेल? कशाला उगाच मारून 302 अंगावर घेईल? काय माणूस आहे तो? तो माणूस कशाची गिनती आहे का? प्रकाश महाजनांनी थेट राणेंना आव्हान दिल्यानंतर आता शिवसेना उभाटा महाजनांच्या बाजूने सरसावली आहे, कारण नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे। त्यामुळेच राणेंना आव्हान देणारे महाजन शिवसेना उभाटाला आपलेसे वाटू लागले। खरं तर राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये विस्तव जात नाही, पण गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरावर आहे। तर शिवसेना उभाटा आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचं पाहायला मिळत आहे। राणे महाजन वादाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा पाहायला मिळालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।